जाती जातीत भांडणं लावल्याशिवाय किंवा जाती जातीत वाद पेटल्याशिवाय बऱ्याच जणांचं घर चालत नाही. कधी मराठा विरुद्ध वंजारी वाद लावला जातो, कधी मराठा विरुद्ध धनगर वाद लावला जातो, कधी मराठा विरुद्ध दलित वाद लावला जातो, कधी हिंदू विरुद्ध मुस्लिम वाद लावला जातो. वाद लावण्यामध्ये भलं कुणाचं आहे? जाणीवपूर्वक तरुण पोरांची डोकी भडकवण्याची गरज काय? तुमच्या जातीवादामुळे घर चालत नाही, घरात चूल पेटत नाही, पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, घरात शांतता राहत नाही. एवढंच काय, मुलीबाळीचे लग्न सुद्धा तुमच्या जातीयवादामुळे होत नाहीत. आणि जातीवाद केल्यामुळे जर हे प्रश्न सुटणार असतील तर असं आजपर्यंत झालं का? काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं चिखला गावातली घटना, बुलढाणा जिल्ह्यातली, लोणार तालुक्यातली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा म्हणून एक मुलगी, तिची जात अगोदर बाजूला ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी मुलगी किंवा तिच्या कुटुंबातले तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा गावात पुतळा उभा राहायला पाहिजे म्हणून ती मागणी करते. सरपंच कुठल्या जातीचा आहे थोडं बाजूला ठेवा, पण सरपंच गावात पुतळा उभा करण्यासाठी जी नियमावली लागते ती तर त्यांनी सांगायची ना. जातीचा विषय बाजूला राहील. मूळ मुद्दा असा आहे की फक्त सरपंच वंजारी समाजाचा होता आणि मुलगी मराठा समाजाची होती म्हणून गावात वाद पेटला. खरं तर त्या गावातला वैयक्तिक वाद होता, त्याला जातीचा रंग देण्याची काहीच गरज नव्हती. परंतु ज्यावेळेस तिच्या अंगाला हात लावला गेला, तिच्या अंगावर हात टाकला गेला, तिच्या कपड्यात हात घातला गेला, त्यावेळेस वाद त्या ठिकाणी झाला. एवढंच काय, ज्यावेळेस या भांडणं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, भांडणं शिवरायांच्या जयंती उत्सव सोहळा राबवण्यासाठी, खरं तर महाराष्ट्रात काय देशात सुद्धा असा एकही व्यक्ती नाही जो महापुरुषांना विरोध करत असेल. आणि जो विरोध करतो तो विकृत आणि वाईट दर्जाचा असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते मावळे कोण होते? 18 पगड जातीतले 12 बलुतेदारातले मावळे माणसं, ज्यांनी स्वतःचं रक्त सांडून इतिहास घडवला. त्यांनी जात पाहिली नाही, त्यांनी जात काढली नाही. मग आता का त्या ठिकाणी जात काढली जाते? हा मराठा आहे, तो वंजारी आहे, हा धनगर आहे, तो माळी आहे, हा वरच्या जातीचा आहे, तो खालच्या जातीचा आहे, हा दलित आहे, हा बौद्ध आहे. हे कशासाठी? कारण काही लोकांच्या ठराविक स्वार्थासाठी. सगळ्यांनी एकत्र मिळून गुन्ह्या गोविंदाने जगू द्या बरं. आज महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये शहरं येतात, तालुके येतात, गावं येतात, सगळीकडे गुन्ह्या गोविंदानं राहिलं जातं. पण असे काही गाव, शहर, तालुके असतात, जिल्हा नाही म्हणत मी, की जिथं जाणीवपूर्वक जातीला धरून टार्गेट केलं जातं. तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती प्रचंड भयानक असते. आणि मग पोळी भाजायला कोण येतं? स्वयंघोषित दीड दमडीचे नेते, ते कुठल्याही समाजाचे असू द्या, जे विष कालवतात, मी त्यांच्याबद्दल बोलतोय. पण अशी काही लोक असतात, जाती धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवतात, सत्याचा मार्ग ज्यांचा असतो त्यांच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करतात. इथं मराठा विरुद्ध वंजारी वाद लागावं म्हणून कुणी प्रयत्न नाही करत, मराठा विरुद्ध धनगर वाद लागावं म्हणून कुणी नाही प्रयत्न करत. हिंदू विरुद्ध मुसलमान वाद झाला पाहिजे कोणाच्या मनात नसतं. हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, हिंदू विरुद्ध बौद्ध असा वाद लागावा कुठल्याही व्यक्तीची इच्छा नसते. आता ज्यांची असते त्यांना कधी राजकारण दिसतं, कधी स्वतःची फेस व्हॅल्यू वाढवायची म्हणून एखादं प्रकरण उकरून काढलं जातं. परंतु कुठलाही सामाजिक चळवळीतला, राजकीय चळवळीतला नेता असं नाही बनत की यावर्षी माझ्या समाजातले 500 मुलं नोकरीला लागले पाहिजेत सरकारी,
500 मुली नोकरीला लागले पाहिजेत सरकारी. 2000 तरुण तरुणींचे लग्न झाले पाहिजे, पण मुलींनी शेतकरी नवरा स्वीकारला पाहिजे आणि मुलांनी गरीबाची मुलगी केली पाहिजे. असं घडतं का हो? आज मुली पाहिजे असतील तर सुंदरच पाहिजे, पैशावालंच घर पाहिजे, ह्याच्या हाताला काम नसू द्या, ह्याचा चेहरा फार देखणं नसू द्या, परंतु ह्याला दुसऱ्याचं चांगलं पाहिजे असतं, कारण तिथून माल मिळेल. समाजाचे नेते सुद्धा याच नजरेने पाहतात. मी एखादं प्रकरण उचललं, माझं नाव कसं होईल? जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं पेटूनच उठलं पाहिजे. त्या चळवळीतलाच मी कार्यकर्ता आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे. पण विनाकारण महाराष्ट्रामध्ये सामाजिक द्वेषापासून सध्या एक ट्रेंड सुरू आहे, मराठा विरुद्ध ओबीसी करायचा, ओबीसी विरुद्ध भटके विमुक्त करायचा, मराठा विरुद्ध इतर जाती. म्हणजे अंतर्गतच इतकं भांडायला लावायचं. नवीन शत्रू किंवा जो आपला खरंच हितशत्रू असतो त्याच्या विरुद्ध तुम्हाला वेळ सुद्धा दिला जात नाही. का? तुम्ही सतत गुंतत राहिले पाहिजेत. हे कधीतरी बंद झालं पाहिजे. मला एवढंच म्हणायचंय. मी का चर्चा करतोय? या सगळ्या गोष्टी अजून थोड्या उलगडा देऊन पाहूया. सर्वांना संतोष शिंदे या ऑफिशियल हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजामध्ये विनाकारण जातीय विष पेरलं जात आहे. जवळची माणसं लांब चालली. कोणतरी एखादा वाईट कृत्य करणारा तो आरोपी जरी असला तरी त्याची जात बघून टार्गेट केलं जातं. मुळात जात बघून कोणच चुकीची गोष्ट करत नसतो, तो विकृत असतो म्हणून वाईट गोष्टी करत असतो. या सगळ्या विषयांना स्पर्श करून आपल्याला जाती अंताची लढाई लढायची आहे आणि ती लढाई माणूस म्हणून लढत असताना खरं तर प्रत्येक माणूस जोडला केला पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर तुमचं मत कमेंट करून नक्कीच कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया फार गरजेच्या आहेत. लाईक करा आणि या वैचारिक सामाजिक विचारपीठाशी जोडले जा. जाणीवपूर्वक काही भागामध्ये सामाजिक धार्मिक विद्वेषातून लव अँगल असतो, सामाजिक वाद असतात, तू बडा की मैं बडा हे स्वतःच श्रेष्ठत्व ठरवण्याचा वाद असतो. कधी कधी जाती अंतर्गत सुद्धा लढाई असते, बांधापासून सुरू होते, भाऊ भावाचं डोकं फोडतो, भाऊ बहिणीचा शत्रू होतो, वगैरे वगैरे. मग तिथं कधी जातीय विष पेरलं जातं, कधी धार्मिक विष पेरलं जातं. काहीही करून वाद लावले जातात आणि जी तरुण पिढी असते, ज्यांच्या पाट्या अजून कोऱ्या असतात, मेंदू अजून रिमिक्स झालेला नसतो, तो देहाच्या दिशेने पेटलेला असतो, त्याला जातीय आणि धार्मिक विष त्याच्या डोक्यात पेरलं जातं. सांगा बरं, आम्ही शाळेत जातो, आपण लहानपणापासून 10वी पर्यंत जात तरी माहित असते का आपल्या सोबतच्या मित्रांची? आपण मैत्रीमध्ये इतके घट्ट असतो, भावासारखं राहतो, बहीण भावासारखं राहतो. काही जणांचं प्रेम असतं, हा मुद्दा वेगळा, परंतु जगताना मात्र आपण प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या वेळेस जातीची एंट्री केली जाते त्यावेळेस बरेच जण 2 पावलं मागे सरकतात. वैचारिक मैत्री, सामाजिक जडणघडण आणि विचारांमध्ये जर प्रगल्भता असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फारशा लांब घेऊन जात नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयात जाता, आता सध्याच्या आरक्षणाच्या चळवळीच्या निमित्तानं प्रत्येक जण आपल्या आपल्या जातीचा अहंकार घेऊन त्या ठिकाणी जगतो आहे. मी म्हणतो जातीचा अभिमान असला पाहिजे, पण विनाकारण अहंकार, माज किंवा आम्हीच भारी तुम्ही खालचे, ही प्रत्येकाची म्हणण्याची वृत्ती दुसऱ्याला तुच्छ लेखणारी आहे आणि इथं सगळी गडबड झाली. मग एखादा कुठलाही व्यक्ती जर चुकीचं काय कृत्य करत असेल, साहजिक आहे राजकारणामध्ये मत मागताना जातीच्या किंवा
इतर गोष्टीच्या आधारे मागितल्या जातात. पण ज्यावेळेस आपल्याला फायदा अपेक्षित असतो तिथं जात नाही, तिथं स्वतःचीच किंमत त्या ठिकाणी बोली लावली जाते. आज समाजामध्ये विनाकारण हा जर वाईट कृत्य करणार असेल तर त्याला त्या जातीचा सांगितला जातो, धर्माचा सांगितला जातो आणि विनाकारण वाद लावले जातात. महापुरुष माणसं जोडणारी आहेत. महापुरुषांनी समाज जोडला. वारकरी संप्रदायामध्ये जा किंवा एखाद्या यात्रेत किंवा एखाद्या लग्न समारंभात जा, ते कधीच म्हणतात का या जातीचे या बाजूला या, या जातीचे त्या बाजूला या? नाही. तुमची श्रद्धा, भक्ती, प्रेम या सगळ्या स्नेहबंधाने एकत्र आलेलो असतो. आज तोच ओलावा कमी होतोय. कोणतरी एखादा मुद्दा उकरून काढतो. मी जे मगाशी सांगितलं की एखादा व्यक्ती त्या गावातला, शहरातला किंवा जिल्ह्यातला गुन्हेगार वृत्तीचा आहे, वाईट कृत्य करतोय, त्याला जातीहून टार्गेट करायची काय गरज आहे? एखादा लोकप्रतिनिधी आहे, चिखला गावचा सरपंच वंजारी समाजाचा आहे म्हणून अख्खा वंजारी समाज वाईट आहे ही म्हणणारी वृत्ती म्हणजे यांना जातीविषयी द्वेष आहे. पण सरपंच जर विकृत मानसिकतेचा असेल तर मग ज्याच्यावर काही कृत्य केलंय, एखादी मुलगी, एखादा मुलगा त्या महापुरुषाबद्दल प्रेमापोटी जर मागणी करत असेल तर त्याला कायदेशीर दृष्ट्या माहिती द्या, सामाजिक दृष्ट्या समजून सांगा, वैचारिक दृष्ट्या त्याला परिपक्व बनवा. तो जर वैचारिक दृष्ट्या सक्षम असेल तर त्याला एकंदरीत नियमाची माहिती दिली गेली पाहिजे. पण सामाजिक आणि जातीय द्वेषापासून जर एखाद्या व्यक्तीला किंवा त्या महापुरुषाला विरोध करायचा म्हणूनच जर तुम्ही चुकीची पावलं उचलत असाल, खबरदार. सगळ्या पदावर सगळ्या जातीचे सगळ्या ठिकाणी सगळी लोक असतात. प्रत्येकाने ठरवलं या गावचा सरपंच या जातीचा आहे, करा त्याला टार्गेट, त्या गावातला तसा आहे, या गावातला असा आहे. मग असं होत राहिलं. आज सरपंच आहे, उद्या नगराध्यक्ष आहे, परवा आमदार खासदार आहे, अधिकारी आहेत. कित्येक अधिकारी खालच्या जातीचा वरिष्ठ अधिकारी असेल तर त्याला कशा पद्धतीनं वागवलं जातंय, आणि वरिष्ठ जातीचा अधिकारी असेल आणि कनिष्ठ जातीचा जर खाली असेल तर त्याला कशा पद्धतीने देहबोलीतून किंवा शाब्दिक वेगवेगळ्या भाषेतून हिणवलं जातं. या गोष्टी सगळ्या बेकायदेशीर आहेत, असंवैधानिक आहेत आणि त्याची शिक्षा प्रत्येकाला भोगावी लागते. तुमचं मन जर मोठं असेल, विचार जर प्रसन्न असतील आणि तुमची देहबोली जर सगळ्यांसोबत घेऊन जाणारे असेल तर या गोष्टी होत नसतात. आज समाजाला जोडणारी माणसाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुलेशाह आंबेडकर असतील, साठे असतील, जिजाऊ सावित्री अहिल्यारमाई, या सगळ्या महापुरुषांनी, संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत जगनाडे महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत गोरोबा कुंभार असतील, कुठलेही संत घ्या ज्यांनी समाज जोडण्याचं काम केलंय. त्यांच्या कधीच जगण्यामध्ये समाज तोडण्याची भाषा नाही. महापुरुषांची पण तसंच आहे. पण ज्यांनी जाणीवपूर्वकच त्रास दिलाय किंवा आतापर्यंत जाती जाती धर्मात विष कालवण्याचा प्रयत्न केलाय, लक्षात ठेवा ती माणसं कधीच कुणाची नसतात. महापुरुषांनी पण त्यांच्या विरोधात संघर्ष केलाय. तुमचा माझा पण सुरू आहे, भविष्यात पण असेलच. पण तो वैचारिक वाद आहे, वैयक्तिक नाही. या सगळ्या गोष्टीतून विनाकारण जातीय वाद पेरण्यापेक्षा वाईट माणूस असेल तर त्यालाच टार्गेट करा किंवा त्याच्या चुका जगासमोर येऊ द्या. विनाकारण जातीला टार्गेट करून, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणलं जातं, ज्या पुरोगामी महाराष्ट्राला एक फार मोठी वैचारिक परंपरा आहे, तुमच्या जातीवादी कृतीमुळं विनाकारण पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी होते आणि धर्मांध, जात्यांध आणि अत्यंत विकृत मानसिकतेमध्ये जर या राज्याची वाटणी झाली किंवा विभागला गेला तर प्रचंड वाईट होईल. म्हणून बांधवांनो, मला शेवटी एवढंच सांगायचंय, जोपर्यंत जाती अंताची लढाई लढली जाणार नाही, तुमची जात तुमच्या घरात, माझी माझ्या घरात,
माणूस म्हणून आपण एकत्र आलो आणि हळूहळू जातीच्या धर्माच्या या फार मजबूत झालेल्या भिंती जर कदाचित तुम्हाला कमी करता आल्या आणि माणूस म्हणून जोडता जर आलं, तुमच्यात स्पर्धा असू द्या, हरकत नाही. मतभेद जरी असले तरी तो काही क्षणापुरते असावेत, मनभेद अजिबात नसावेत. हाच या माझ्या आतापर्यंतच्या चर्चेचा मुद्दा आहे. म्हणून विद्वेषाची पोळी भाजून उपयोग नाही. समतेची ज्योत पेटवली तर प्रकाश सगळ्यांना मिळेल. धन्यवाद. जय शिवराय. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं या संपूर्ण व्हिडिओच्या बाबतीत मत काय आहे कमेंट करून नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा. जय शिवराय. धन्यवाद.